मातीशी नाती चित्रकथी 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 बाकी काही असो हा कुंभार गुरुजी, पण तुम्ही शाळा बाकी एकदम उत्तम चालवली आहेत. अहो कसलं काय, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत म्हणून चाललंय सगळं. ते झालं. शिवाय साहेब तुमचं मार्गदर्शन आहेच की. छे छे छे, अहो आमचं कसलं आलंय मार्गदर्शन. अहो एवढ्या आडगावामध्ये शाळा चालवायची म्हणजे काही सोपं नाही. हो साहेब. काय हो गुरुजी, तुम्हाला चांगले शेरे का दिलेत माहिती आहे ना? का? खरं सांगायचं ना तर आमच्यासारख्याला हे काही झेपलं नसतं. म्हणजे माझ्यासारखा माणूस तर एका दिवसात पळून गेला असता इथून. आता तरी कुठे काय वेगळं करताय? काही म्हणालात का? नाही नाही, आभार आभार मानतोय चांगला शिरा दिल्याबद्दल. चला. हो चला. तुमचा चांगला शेरा मिळवायला आम्हाला काय काय करावं लागलं हे तुम्हाला कुठे माहिती आहे साहेब? गुरुजी असू दे असू दे. बरं हो, चालू आहे तुमचं. हा आताच उगवलं. रजा चिठ्ठी दिली होती ना तुम्हाला? अहो किती दिवसाची? 2 दिवसाची. 2 दिवसाची रजा दिली. हा आता किती दिवस झाले? 10. नाही. 10 दिवस झाले बघा. अहो येणार होतो पण आणि काय गावी गेले की शेतीची कामं निघतात. मी निघालो होतो तेवढ्यात मळणी आली. काय करू सांगा? म्हणजे सुखी पडूनच आला होय. हा म्हटलं उगाच ये जा कशाला ना करायची. हे बाकी बरं केलं तुम्ही. हा चिडू नका. हा हेडमास्तर आहे की नाही मी. मागच्या 10 दिवसात काही विशेष घडलं असेल तर ते मला सांगा. विशेष ना? या दाखवतो काय घडलं विशेष. या नाही नाही, पण नक्की विशेष काय म्हणायचं? वाचा ना. वाचायला काय. बकरे गुरुजी पोरांना सुट्टी द्या. ही सगळी चिठ्ठी वाचा. चिठ्ठी वाचली आहे मी सांगतो तेवढं करा ना. पोरांना सुट्टी द्या. चला. बघा अहो बकरे गुरुजी काय हे मला आधी नाही का कळवायचं? हे कुठं तुमच्या गावाला येऊन कळवायचं? नाही जवळ राहता ना तुम्ही इथं. बकरे गुरुजी मी हेडमास्तर आहे ना या शाळेचा. नाही म्हणजे आहे ना.
मग माझ्यावरच काय गुरगुरताय? नाही तसं नाही, पण आता काय करायचं, माझं तर डोसकच चालना. अचानक हे शाळा तपासणीचं कुठून काढलं? आतापर्यंत एकही अधिकारी इथे आल्याचं मला आठवत नाही. मग आजच यांना ही अवदसा कशी काय आठवली? आता मी तरी काय सांगणार? नाही नाही, म्हणजे आता बघा 2 दिवस झाले पत्र आले, हा त्यात तुमचा पत्ता नाही. नाही, तुम्ही माझ्या एकट्यावर शाळा टाकून तिकडे गावाला मजा करायला. हा नाही, मग मी एकटा काय करणार सांगा ना तुम्ही. बरोबर, तुम्ही एकटं तरी काय करणार? आतापर्यंत तपास अधिकारी तिकडे तालुक्याच्या ठिकाणी बसून शेरे बुकावरती सह्या करायचा. हे अचानक इकडे यायचं कसं काय? गेल्या 5 वर्षात एक तरी तपास अधिकारी इकडे आल्याचं आठवतं का हो तुम्हाला? आता हे येणार म्हणतात ना. हो, येणार आहेत ना. अहो, शनिवारी येणार असं लिहिलंय चिठ्ठीत. आज बुधवार आहे ना. बुधवार म्हणजे गुरुवार शुक्रवार, 2च दिवस राहिलेत गुरुजी. 2च दिवस राहिले, हा त्यात तुम्ही भूमिगत झालेले. आता सांगा मी एकटा काय करणार? हा माझा विचार करा. तुमचा विचार करू? अहो, तपास अधिकारी कशाला येतात त्याचा विचार करा. अशा म्हणजे काय? शाळा तपासायला येत असं का? शाळा तपासायला नाही, आपल्याला तपासायला येत आहेत ते. आपला तपास? कुणीतरी आग लावली असणार. हेडमास्तर शाळेत नसतात, सारख्या सारख्या दांड्या मारतात, अशी आग लावली असणार. म्हणजे तुम्ही तरी काय? 4 दिवस राहायचं, एकदम 10 दिवस म्हणजे डोळ्यावर येणारच की नाही. तुमचं बूड असतं का हो शाळेत? सारखी पायाला भिंगरी लावलेली असते. आता बायकोच्या बाळंतपणाला 2 दिवस गेलो तर ते पण तुमच्या डोळ्यावर आलं होय? नाही नाही, बायकोच्या बाळंतपणाला जायलाच पाहिजे हो बकरे गुरुजी. पण बारशाला पण गेलात. ते 2 दिवस. 2 दिवस ना. आणि ती म्हातारी आजी, ती आजारी पडली म्हणून गेलात. ते 4 दिवस गेलो होतो. हो ना. हो, हे असंच चालू आहे तुमचं. काय, मला थोडीशी सवड मिळावी म्हणून हजेरी पटावरती मुलांची संख्या वाढवून तुम्हाला इकडे आणलंय का? तो मला मदतीला येईल. मिळाला तो असा. त्याच्यापेक्षा एक शिक्षकी शाळा काय वाईट होतो? चांगले 15 दिवस दांड्या मारल्या असत्या ना, कोणाची टाप नव्हती मला बोलायची. हा म्हणजे ही सगळी बिलामत माझ्यामुळे आली म्हणायचे? हो हो, तुमच्यामुळेच आली. 2 दिवस बायकोच्या बाळंतपणाला गेलो तर ते सगळं डोळ्यावर येते तुमच्या सगळ्यांच्या. बकरे गुरुजी, स्वतःच्या बाळंतपणाला गेल्यासारखे रडताय. स्वतःच्या नसलं तरी लग्नाच्या बायकोच्या बाळंतपणाला गेलो होतो ना. आता त्यालाही जायचं नाही, मग काय दुसऱ्याच्या लग्नाच्या बायकोच्या बाळंतपणाला? म्हणजे कुणाच्या बायकोच्या बाळंतपणाला जायचं याच्यावर आपण नंतर परिसंवाद घेऊ. कुणीतरी नक्की आग लावली, पण नक्की कुणी आग लावली असे? गणप्या, अरे गणप्या, अरे गणप्या, लेका केव्हापासून हाक मारते तुला? मला वय मास्तर आहेत का शाळेत? कोणते मास्तर? अरे कोणतं म्हणजे काय? तुझं मास्तर? थोरले की धाकटे? थोरलं. जा दादा, आता चालेत थोरले मास्तर शाळेत. आज शाळा लवकर सोडली वय? होय. बर. ओ गुरुजी, ओ गुरुजी. अहो, आता कसं करायचं? कसं करायचं? अरे हा, कसं करायचं? समजा त्या साहेबांनी खरीच जर आपल्या शाळेची तपासणी केली तर मग कसं करायचं? अहो, हजेरी पटावर आपण जी पटसंख्या दाखवली मुलांची, तेवढी मुलं अख्ख्या गावात सुद्धा नाही आहेत. आणि ह्या 2 दिवसामध्ये अख्ख्या गावात एवढी मुलं येणार पण नाहीत. अहो, हसताय काय? हा, आपण असं करूया ना, सुगीचे दिवस चालू आहेत ना गावात. समजा सगळी मुलं सुगीमध्ये व्यस्त आहेत असं सांगितलं तर? असं? आणि मग हजेरी पटावर खोटी का दाखवतात ती हजेरी असं विचारलं तर? हा नाही साहेब, तुम्हाला काय असं तसं वाटलं काय? हो बरोबर. नाही, मी काय म्हणतो बकरे गुरुजी, समजा त्याने तपासणी केली आणि काय झालं तर बालंट आपल्या दोघांवर येणार ना. मी काही बाई बोललो तुम्हाला, ते मनावर घेऊ नका. काहीतरी उपाय सांगा ना मला. आता मी तरी काय उपाय सुचू? गेले 2 दिवस मी त्याच्यावर डोके फोड करीत होतो. आणि समजा की तो जर अधिकारी ठरलेल्या दिवसाच्या आधीच आला तर? मग गडबड होईल ना. गुरुजी, ओ कुंभार गुरुजी. नाम्या, काय रे?
सरपंचानी बोलवलं तुम्हाला. मला कशाला रे? कोणीतरी साहेब आलाय म्हणा तालुक्यातनं, लगेच घेऊन यायला सांगितलंय. बकरे गुरुजी, तो आलेला साहेब तोच तर नसेल? काय काय आडनाव काय रे त्याचं? आता नाव गाव मला काय माहिती, सरपंचानी बोलवलंय. तू हो पुढे, आम्ही येतो. चल चल. हा बरं. हा. बकरे गुरुजी, मी काय म्हणतो, तुम्ही जाऊन बघा ना कोण आलाय तो. मी कसं जाणार? सरपंचांनी हेडमास्टरला बोलवले आहे. नाही नाही, मी येणारच आहे. मी येणार आहे नंतर. तुम्ही जाऊन खात्री तर करून घ्या. आता हेडमास्टरने सांगितल्यावर जायलाच पाहिजे. हा. ठीक आहे, येतो. हो 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 बकरे गुरुजी, अहो किती हळू चालताय. पटकन या ना. गाणी कसली म्हणताय? इथे माझा जीव टांगलेला लागला. इकडे या. काय झालं? कशाला बोलवलं होतं? कोण आला होता? मला का बोलवलं ना? अहो, कशाला घाबरताय? काय झालं? तो काय आपल्यासाठी आला नव्हता. अरे, आपल्यासाठी आला नव्हता? मग कोणासाठी आला होता? अहो, तो काय शाळा तपासायला नाही आलाय. शाळा मग कशाला आलाय? अहो, ते काय ते सरकारी योजना घेऊन आलाय. त्याची माहिती द्यायची होती त्याला. नाही, मास्तर तिथं असावेत म्हणून सरपंचांनी बोलावून धाडलं होतं तुम्हाला. त्यात काय एवढं? त्यात काही एवढं? माझा ना श्वास इथे अडकला होता माहितीये. त्यांनी कशाला बोलवलं म्हणून. अहो, त्यांचं सोडा. हा. त्या साहेबाचं जाऊ द्या. ह्या आपल्या साहेबाचं काय करायचं बोला. काही डोसकं चालतंय का? उपटा. नाही. नाही, माझी झाली आहे. आता तुमची पाळी अहो, आहे. गुरुजी. काही सुचत नाहीये मला. गुरुजी, ऐका ना. हा. मी काय म्हणतो, ह्या आपल्या साहेबाचं येणं टाळता आलं तर? वा, काय मेंदू आहे तुमच्या डोक्यात. सहशिक्षक असाच असावा. एवढं सोपं आहे का ते? टाळता येईल का? तो आल्यानंतर आपण काय करायचं हे सुचवा ना. आपण असं करू. चला करूया. नाही, आपण असं करू. हा, कसं? आपण दोघं माझ्या घरी जाऊ. तुमच्या घरी जाऊन काय करणार आहे मी? अहो, गुरुजी, हा. 2 घास खाऊ. हा. जेवता जेवता ह्या विषयावर गंभीर चर्चा करू. असं म्हणताय? कसं आहे, लांबून आलात तुम्ही हो. गावाहून, भुकावला असाल. हा, हा? नाही, भूक लागली आहे मला. मग 2 घास पोटात गेले ना, डोकं कसं फास्ट चालतंय बघा. हा? तुम्ही थांबा, शाळेला कुलूप लावून येतो. अहो, पण ऐका ना. 2 मिनिटं. चला. हा, चला चला. पण होईल ना सगळं अहो, व्यवस्थित? सगळं व्यवस्थित होईल. नाही हो, काय? मी पहिल्यांदा मी घाबरलो होतो. हो. त्याला बघून तसाच दिसत होता ना. घ्या. बायको बाळतपणाला गेल्यापासून आमचं असंच चाललंय. त्या शेजारच्या तांबे काकू जेवण देतात. हं? नाही, डाळ भातच असतोय, पण बघा ना. हा, टेस्ट करा. मस्त, एकदम झकास आहे जेवण. घे. एकदम झकास. आता बोला, कसं करूया? जेव्हा की निवांत, त्यात काय. अहो, जेवणाचं नाही, तो साहेब येणार आहे ना आपल्या गावात, त्याच्याबद्दल विचारतो. हा, साहेबाचं ना. गुरुजी, मला सांगा, काय? ह्यो साहेब आपल्या गावात पहिल्यांदाच येणार, बरोबर? बरोबर. म्हणजे या साहेबानं आपला गाव आधी पाहिला नाही, बरोबर? बरोबर. म्हणजे त्याला आपल्या गावाबद्दल काहीच माहित नाही, बरोबर? वा, बकरे गुरुजी वा. ताकात पाणी ओतून ओतून त्याची निवळी बनवून टाकली. अहो, मला काहीतरी कळेल असं नीट सांगा ना. हो गुरुजी, सांगायचं तात्पर्य असं, कसं? आपल्या गावचा रस्ता साहेबाला आपण दाखवायचा
आपण दाखवायचा म्हणजे म्हणजे चुकवायचा, रस्ता चुकवायचा. पण नेमका कसा चुकवायचा? हे बघा, साहेबाला आणताना गुरुजी गुरुजी हळू घे. ये. मी काय म्हणतो साहेब, हे उगाच कशाला ना तुम्ही त्रास घेताय आमच्या गावाला यायचा? उगीच हा म्हणजे खूप लांब आहे ना आमचं गाव, म्हणून म्हणत होतो. हो गुरुजी, सरकारी काम आहे. हां, अहो तुमच्या आमच्या घरचं काम असतं ना तर काहीतरी ॲडजस्टमेंट करता आली असते. म्हणजे तुम्ही सुद्धा ऍडजस्टमेंट करता तर? त्या ॲडजस्टमेंटबद्दल नाही बोलत आहे मी. म्हणजे तुमच्या गावात प्रत्यक्ष न येता एखादा शेरा देऊन मोकळा होऊ शकलो असतो मी. अहो मग देऊन टाका ना साहेब, लगेच द्या ना, काय अडचण आहे? गुरुजी, अहो आम्हालाही विचारणारे लोक आहेत, नियम कडक झालेत ना हल्ली. नाही, आणि खरं म्हणजे तुम्ही मला इथे घ्यायला यायची सुद्धा काही आवश्यकता नव्हतीच. मी आलो असतो की पत्ता शोधत. गुरुजी, काय झालं? कसला विचार करताय? नाही म्हणजे मी असा विचार करत होतो की तुम्ही या आमच्या गावाला, पण गावावरनं परत इकडे येताना उगाच तुम्ही काही घेऊन यायला नको ना म्हणून. घेऊन जायला नको? हा. मी काय घेऊन जाणार आहे? मी हेच पटकी, विषमज्वर, हिमताप. म्हणजे एवढी रोगराई पसरली गावात? हा म्हणजे आत्ता पसरली आहे असं नाही म्हणत आहे मी, पण वातावरण कधी बदलू शकतं ना असं आहे. आजकाल काही सांगता येतं का? म्हणजे बघा, आता आपण निघालो, गावी जाऊन पोहोचलो आणि लगेच लागण पसरली, आणि एखाद्या रोगाची तुम्हाला लागण झालीच तर उगाच आमच्या जीवाला घोर नको ना. नाही हो, नाही, कसली लागण वगैरे व्हायची नाही मला. तोही असंच म्हणत होता. कोण? पाटलांचा जगण्या. त्याचं काय? गेला ना. कुठे? वर. वर? अहो म्हणजे पटकीची लागण झाली ना त्याला. तुमच्यासारखा असा धडधाकट, दिसायलाही तुमच्यासारखा देखणा होता. मग काय उलटी झाली एवढं निमित्त. आम्ही घेऊन जात होतो तालुक्याच्या गावाला, पण जाईपर्यंत. काय सांगताय काय? हो, हे कसं विचार करा, उगाच कावळा बसायला फांदी मोडायला एक होईल. मी काय म्हणतो, आत्ता इथे करून टाका ना शेरे बुकात पटकन. नाही हो, नाही, काही व्हायचं नाही. हे बघा, भित्यापोटी ब्रह्मराक्षस असतो असं म्हणतात, आणि मला सांगा घाबरायचं कशाला? तुम्ही ही शाळा चालवता. हो. चालवता की नाही? हो हो हो. तुम्ही काही चुकीचं करता? नाही. बर, शेरे बुकात कधी चुकीच्या नोंदी करता का? कोणी? मी? हा, नाही नाही नाही, कधीच नाही. भर पगारी दांड्या मारता? नाही नाही नाही. मग अहो तुम्ही कशालाही घाबरत नाही, कारण तुम्ही प्रामाणिक आहात. हो. तसंच आहे. मग मला सुद्धा काही व्हायचं नाही, काळजी करू नका तुम्ही. चला, तुमच्या गावाला जायला निघूया आपण. आत्ता लगेच? हो, आत्ताच. चला. सांगायचा हेतू हा, आपल्या गावचा रस्ता आपण साहेबाला दाखवायचा. आपण दाखवायचा म्हणजे? अहो दाखवायचा म्हणजे रस्ता चुकवायचा. नाही म्हणजे नेमकं काय करायचं? घ्या, आता हे आपलं आडमढेंग आडवळणी गाव बरोबर आहे. साहेबाला माहिती आहे का? नाही. मग करायचं एक, साहेबाला आणायला तुम्ही जायचं तालुक्याला. मी? हा. बर. आणि 2-4 डोंगर तोडून असं पार गावात घेऊन यायचं त्यांना, अंधार पडल्या एकदम म्हणजे असं तानपाट काढून टाकायचं साहेबाचं. वा. जिथं 2 तास लागतात ना, चांगलं तिथं असे 6 तास लागले पाहिजे. अरे वा. हा, घाबरायचंच नाही. असं पार म्हणजे त्याला असं इकडून लोळवायचं, तिकडून गोळवायचं, वा. उतारावून पार असं लोळवायचं त्याला, म्हणजे घाळसायचं. घाळसायचं. आणि आणखीन एक गोष्ट करा गुरुजी. काय?
तालुक्यावर निघताना पार असं भर दुपारी निघायचं तळपतो उन्हात हा? म्हणजे रेड्याला धाप लागल्यासारखी त्या साहेबाला धाप लागली पाहिजे हा? तोंडाला पार त्याच्या असा फेस आला पाहिजे त्याच्या. वा हा? आणि तो आपला डोंगर मसोबाचा मसोबाचा. वा 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 एकदम नामी आयडिया आहे बकरे गुरुजी. मसोबाचा डोंगर म्हणजे काय? साहेबाच्या 7 पिढ्या कधी चढल्या नसतील. ओ मेंढर चढताना काकू करतात तिथं साहेबाचे काय दशा. तुम्हाला सांगतो अर्ध्या डोंगरावरनच परत येतो की नाही बघा. त्या डोंगरावर अहो नुसता डोंगर पाहिला तरी साहेब पळत सुटतोय घरी. साहेब तुमचं कौतुक करीन ना तेवढं थोडंच आहे. असा पाहिजे माणूस. म्हणजे नियम म्हणजे नियम. मी कसं शाळा तपासणार म्हणजे तपासणारच. काय इकडे असं यायची काही गरज होती तुम्हाला? पण तरी तुम्ही आलात. तुमच्यासारखा प्रत्येक जर साहेब मिळाला ना तर हा देश कुठच्या कुठे जाईल सांगतो. कुठच्या कुठे. नाही कसं आहे, हो तुम्ही कुठच्या कुठे कुठे चाललात? या तुम्हाला मधल्या वाटेने शॉर्टकटने घेऊन जातो. या पटकन जायचंय ना आपल्याला इथून हा मग या 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 इथून म्हणजे काय? इथूनच हे बघा खूप मजा येते हो. आणि खरं म्हणजे गावातलं चालल्याचं जे फील असतं ना साहेब, आम्ही म्हणजे लहानपणापासून ह्या वाटेने यायचो. या या इकडून हा हा इकडून या 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 या. पटकन या पटकन. अहो या या. अहो, काय तुम्ही काय, या या. अहो काय जायचंय आपल्याला, मार्ग गाठायचंय ना. मग गावातली मुलं वगैरे येतात कशी हो शाळेत? येतात, काय करणार. शिक्षण पाहिजे. ते कोणीतरी म्हटलंय ना, शिकाल तर वाचाल. हा हा? अहो वाचाल तर वाचायला येते. हो काय? हा 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 आमच्याकडे उलट आहे, त्यामुळे मुलांची संख्या जास्त आहे. बर हो या. त्याच्या आत पोचायला हवं. हो हो तुम्हाला आता बरोबर पोचवतोच मी साहेब, काही काळजी करू नका. या नाही, जवळच आहे हो, इथेच आहे. या साहेब बाकी काय म्हणता, तुमचं शिक्षण कितीपर्यंत झालंय साहेब? हवं केलं MBA. हा हा पण MBA केलं तुम्ही? हा अरे बाप रे. नाही मला पण MBA करायचं होतं, पण परिस्थिती काय. आता शिक्षक झाल्यानंतर म्हणजे हेडमास्टर असताना जर मी एवढा चालतो तर विद्यार्थी असताना मी किती चालत असेल तुम्ही अंदाज घ्या साहेब. वा वा साहेब तुम्हाला 10वीला किती टक्के होते? नाही आता जवळजवळ ना 70% वाढ झालेली आहे. चला तुम्ही या. चला. या हा इथून यायचं, हळूहळू खाली यायचं. हा, हा. ही चिऱ्याची खाण वाटते. हे अरे म्हणजे काय, चिऱ्याची खाण आहे पण कोकणासाठी ना ही जवळजवळ रत्नांची खाण आहे. आता बघा ना, कोकण ही सुद्धा रत्नांची खाण आहे. मोठे मोठे साहित्य कोकणातले आहेत. तुमचं काय वाचन बिचन झालंय का हो? हो हा या 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 असे या माझ्या बरोबर या. मी तुम्हाला बरोबर घेऊन जाणार. बकरे बहुतेक हा बकरा कापणार. या गेलो की कापू आपण. चला तुम्ही या. हा हे घ्या. काय तुम्ही नाही पोच. हे घ्या. हा आता काय नाही, हे काय झालं. चला शेवटी काय माणसाला स्ट्रगल करावंच लागतं ना. हा या तुम्ही या या. जेव्हा जेव्हा तुम्ही लाजायचं नाही, अजिबात लाजायचं नाही. काय छान झालं तुमची बायको 6 महिने ना बाहेर गेली पाहिजे, एवढं सुंदर जेवण मिळतं. मजा आली. म्हणजे आजच्यासारखं जेवण नाही म्हणजे इतकं उत्तम जेवण आहे तुम्हाला सांगू ना. हे घ्या. उत्तम झालेली आहे डाळ. तुम्ही घ्या. नाही, मी घेतो, तुम्ही घ्या. आणि लांब ठेवूया ती, उगाच ना त्रास नको त्या डाळीचा. साहेब घ्या. छान आहे ते. हा, इकडे ठेवा ना, ते मध्ये बरोबर वाटत नाही जेवतायत ते. असं काय करताय साहेब भजी घ्या.